प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्राचा होय. हे जेव्हा ठिकाणी सरकार आलं त्या देवाभाऊनं सही केली आणि ह्या प्रोजेक्ट गुजरातले नेला. आपल्या गोरगरिबाचे शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे इंजिनियर झालेले पॉलिटेक्निक झालेले आयटीआय झालेले कोणते त्या प्रोजेक्ट मध्ये लागले असते. दिवाळीच्या 2 दिवस अगोदर नरेंद्र मोदीनं त्या प्रोजेक्टचं उद्घाटन गुजरात मध्ये केलं. जराशी लाज नाही साल्याले महाराष्ट्राचे प्रोजेक्ट कुठे नेऊन राहिले गुजरातले नेऊन राहिले. परत हे तर सोडा वेदांता फॉक्सट्रॉट मोबाईलचे छोटे छोटे पार्ट सेमीकंडक्टर बनवण्याचा 1,76,000 करोड रुपयाचा प्रोजेक्ट कुठे नेला गुजरातले. 2 लाख कोटीचे रोजगार आपले हिसकावून घेतले साले. हे मुक्याचं पोट्टा एक ढेबरं ह्या मुक्याच्या पोट्याले गडचिरोलीची हत्ती आवडली. मुक्याच्या पोट्याले तर मुक्याच्या पोट्याले हत्ती आवडली तर इथून हत्ती गुजरातले नेले माहितीये का तुम्हाला. म्हणजे मुक्या अन्याचा फायदा करून देणारं सरकार आहे. मुक्या अन्या ओळखता का. आणि दुसरा याचा एक जवळ आहे अदानी. यायनं उद्योगपत्याचं 3 लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. किती लाख 3 लाख. आणि माझ्या शेतकरी माय बापाचं 1 लाख करोडचं कर्ज आहे. तर नरेंद्र मोदी म्हणते शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसे नाही पण मुक्या आण्याचं कर्ज माफ करायला पैसे आहे. आणि त्याला चांगला शब्द दिला राईट ऑफ केलं कर्ज. तुम्ही गाडी घ्या 3 महिने पैसे नका भरू. 4थ्या महिन्यात बँकेची माणसं येते तुमची गाडी उचलून देते तुम्हाला नाव ठेवते साले डिफॉल्टर आहे म्हणते. तुम्ही 5 शब्द कसे वापरते साले त्याला राईट ऑफ. इतकं बदमाश सरकार आहे का नाही. आता हाचे लंगलंग फिरत आहे आणि मग जवाई काय करत आहे तर जवाई रात्री वावरा स्प्रिंकलरचे पाईप पलटवत आहे. त्याला लाईन नाही आहे 24 तास. त्याला लाईन नाही 24 तास. त्याला 3 दिवस दिवसा आणि 3 दिवस रात्री. रात्री 2:30 वाजता चेन्यात पाईप पलटवायला जाते तो पूजाला काकीत टाकून. हे अशी व्यवस्था तयार केली. उद्योगपत्याने 24 तास लाईन. आम्ही ढोरवय ठुकरवय. अरे या महाराष्ट्रातली जनता एका दाण्याचे 1000 दाणे करते. माझ्या शेतकरी बाप त्याला 24 तास लाईन नाही आहे. चांगली शेकून आहे तुमची. मार आजचे दिनचे स्वप्न दाखवले. घंटे आजचे दिन आले. 67 रुपयाचं पेट्रोल 116 वर गेलं. माया बापाने नेलं का. माया बापाने नेलं का तुमच्या बापाने नेलं त्या दाढीवाल्याने नेलं. आता चना पेराचा गहू पेराचा टाइम आहे. त्या ट्रॅक्टर वाल्याने विचारा रोटावेटरचे भाव 1700 रुपयावर गेले. एकेरी दुरण कल्टिवेटर करायचा आहे तो 2000 रुपये लागते म्हणते. नागरटी 1700 रुपये रेट आहे. ह्या रेट 700-800 रुपयाच्या घरात होता 14ले. इशारा ट्रॅक्टर वाल्याने काऊन रेट वाढले तर तो म्हणते डिझेलचे भाव वाढले. माया बापाने वाढवले. 52 रुपये डिझेल होतं. आज 97-98 वर नेलं. लोकसभेचं इलेक्शन आहे तर साल्याने 7 रुपये दाखवायला कमी केले. सिलेंडर 430 रुपयाचं होतं. 1130 रुपये होतं लोकसभेच्या अगोदर. 40 रुपयाची भिकाऱ्यासारखी साले सबसिडी देते. आम्ही तेच काय नाही देता 1170 घेणं म्हणा 40च काय नाही ठेवले दाखवाले. लोकसभा आली 200 कमी केले. निवडणूक आहे म्हणून. चांगली शेकवणं चालू आहे तुमची गरम फडक्यानं. घ्या शेकून घ्या त्याले मत. हे बरं झालं का तुम्ही लोकसभेत सुधीर भाऊले दिला गप्पा. आणि हे लाडकी बहीण कवा आठवली माहित आहे का. जेव्हा 31 सीटाचा महाराष्ट्रात गप्पा बसला ठीक आहे. जेव्हा लोकसभेत झाली मताची कडकी तेव्हा सुधीर भाऊले बहीण झाली लाडकी. नाही तर बहीण लाडकी होती होत. म्हणून तुम्हाला 1500 देणं सुरू केले. समजलं का. आणि या बहिणाचे पैसे कवा काढून घेईन काही गॅरंटी नाही. हे बरोबर इलेक्शनच्या अगोदर असं चॉकलेट देते गुलाबजामुन देते खा आणि आम्हाला मतदान करा. मग 5 वर्ष लग्न त्याच्या माग हिंडा. आता तुम्हाला सांगतो अशीच एक 2019ले शेतकऱ्याला 6000ची भीक द्यायची एक योजना आणली होती. तिचं नाव ठेवलं मोदीनं शेतकरी सन्मान योजना. अबे साल्या 6000 शेतकरी आता सन्मान होते. तुला शेतकऱ्याच्या फवाऱ्याच्या औषधावर 18% जीएसटी लावला. खतावर 5% जीएसटी लावला. 1 लाखाचं औषध घेतलं तर कचकन 1,18,000चं बिल निघते. कपकन 18,000 दाबते शेतकऱ्यापासून. आणि का भीक देऊन राहिला 6000 माया बापाने. अरे नाही पाहिजे तुमची भीक. आमच्या शेतकऱ्याले शेतमालाचे भाव द्या. तुमच्या दाट्यात तो कटोरं घेऊन येणार नाही. बस एवढीच इच्छा आहे. आणि मग
यानं हे योजना चालू केली शेतकरी सन्मान. वरून आदेश आले इलेक्शनच्या अगोदर तलाठ्याले का ज्याच्या नावानं 7/12 आहे तेव्हा त्याच्या नावानं पैसे टाका सालेले. मग माझ्या नावानं 7/12 आहे, मले आले 6,000, बरं वाटलं. दुसऱ्या वर्षी 6 आले, बरं वाटलं. तिसऱ्या वर्षी आले पैसे आले आणि मला वर्धेच्या तहसीलदाराचा नोटीस आला. का म्हणते वर्धेचा तहसीलदार, कराय गुरुजी तुम्ही इन्कम टॅक्स भरता, तुम्हाला हे 18,000 रुपये शेतकरी सन्मान योजनेचे घेता येत नाही, तुम्हाला जे पैसे भेटले ते वापस करा. या बहीण माय म्हणलं, गेलो तहसीलदाराच्या उरावर. तहसीलदाराने म्हणलं म्या अर्ज केलाय का? पण नाही. माई कुठं सही आहे का? म्या मागितले का? नाही. मग काय चुलीत धसाले पैसे मागून राहिले म्हणलं मले. म्या मागितले नाही, तुम्ही टाकले आणि तुम्हीच पैसे मागत आहे म्हणे. तुम्ही इन्कम टॅक्स भरता, तुम्हाला पैसे द्या लागल, नाही तर तुमच्या 7/12 चढवतो म्हणे. गेले बाबा. आता इथं ज्या लाडक्या बहिणी बसल्या आहेत यायनं एकीच्या घरी तिघी पैसे घेतले आहे. तिघीच्या नाव घेतले का नाही? दिवाळीत खर्च केले आहे तुम्ही, केले का नाही? मग आता सरकार आल्यावर हे म्हणाल का एकीलेच घेताय ते दोघीचे वापस करा. वापस करा म्हणलं तर खर्च केले आहे का? कोंबडं इकान का घरचं? हा कोंबडं 750 जाते. मग का बोकड्या इका लागल? बोकड्या इकलं तर एकीचेच भरता येईल, दोघीचे थोडी भरता येते. बोकड्याचे 7-8 हजाराचा. हा हे लक्षात घ्या. हे कवा वापस मागण गॅरंटी नाही आहे. हे बदमाश बसले तिथं सत्तेत. हा शेतकऱ्याचं सोयाबीन वाढलं तर त्या मोदीनं 12 लाख टन सोयाबीनची ढेप आयात केली. शेतकऱ्याची तूर 12,000वर गेली तर साल्यानं इजिप्त वरून तुरीची डाळ बोलावली. एवढी बोलावली का 5,800 हमीभाव होता पण शेतकऱ्याची तूर चालली होती 4,000वर. फक्त 4,000नं. नाफेडने नंबर लावला तर देवेंद्र फडणवीस म्हणते का नाफेड पाशी तूर खरेदी करायला बारदाना नाही आणि साले सिमेंटच्या रस्त्यावर ट्रकनं बारदाना नाही. मग साला कराया मास्तर बोलला तर बोलला म्हणते. तो कुठून बारदाना येऊन राहिला होता? नाफेड पाशी बारदाना नव्हता. आणि तुरीची डाळ खपली नाही मार्केटमध्ये तर तिले घुबडानं टोचली, भोगदानं पडले. ते भोगदार पडलेली तुरीची डाळ 32 रुपये किलोनं कंट्रोल मध्ये इकली साल्यानं. एकच वर्ष तुरीची डाळ भेटली असेल तुम्हाला कंट्रोल मध्ये, बरोबर आहे? आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर ह्या पठ्ठ्यानं का केलं? कापसाचे भाव वाढले. आता या वर्षी कापसाचे भाव 10,000वर जात होते. ऐन आता वाढाच्या टायमात कापूस शेतकऱ्याचा निघाच्या टायमात नरेंद्र मोदीनं 22 लाख कापसाच्या गटाने ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतून बोलावले. सांगा साले किती बदमाश आहे. शेतकऱ्याने 2 घास सुखाचे भेटत असत तर ते बी साले भेटून राहिले. इतके बदमाश आहे. हे लक्षात घ्या का हे आपलं सरकार नाही. अरे त्या दिल्लीमध्ये शेतकरी विरोधी कायदे केले. ह्या शेतकरी एकमेव माणूस आहे कितीतरी आंदोलन चिरडून काढले. त्याने खलिस्तानी म्हणलं, पाकिस्तानी म्हणलं, त्याच्या समोर असणाऱ्या सया की अशा सिमेंट मध्ये कोंबून ठेवल्या, पाण्याचे फवारे मारले. अरे ते तिथं बुड्या येत त्या आतंकवादी होत्या, पाकिस्तानातून आल्या होत्या, त्या खलिस्तानी होत्या. साले लाज वाटत नाही. या देशातला शेतकरी आहे, ठीक आहे, या देशातल्या शेतकऱ्यानं उगवणं बंद केलं तर गोटे माती खा लागल म्हणा सालेव. आणि त्या शेतकऱ्याने 1 वर्ष आंदोलन करा लागलं आणि नरेंद्र मोदीने माघार घ्या लागली. या देशाचा शेतकरी आहे, थोय पंजाबचा शेतकरी आहे. हे लक्षात ठेवावं मोदीनं. मग मोदीला एकव्या पंजाबमध्ये जायचं होतं तर उडान पुलावून 300 कोटीची बुलेट प्रूफ गाडी असून 56 इंच शिना असून फाटेतच पळत यायला लागलं होतं, ठीक आहे. म्हणून जास्त टळटळ करू नये. ते पंजाबचे शेतकरी होय, त्याने इंदिरा गांधीला नाही सोडलं. तू किस खेत की मुली आहे बाई, ठीक आहे. ते खतरनाक लोक आहे. आणि म्हणून या देशातल्या सर्वसामान्य लोकांसोबत यानं पंगे घेऊ नये, समजलं का? आणि इतके बदमाश आहे का आपल्या सर्वसामान्य लोकांना चेक करते, ठीक आहे का आपण बयार आहे का? आणि पहिल्या कोरोनाच्या लाटेत यानं आपल्याला चेक केलं म्हणे घरचे लाईट बंद करा, दिवे लावा. कोरोनाची लाट चालली नाही म्हणे, साऱ्या बयारानं लावले. अरे किती बयार लोक आहेत तुम्ही, तुम्हाला काही डोकसा आहे का नाही? हो म्हणे, ठीक आहे. तरी कोरोनाची दुसरी लाट आली तुम्हाला. हा तुम्ही लाईट दिवे लावल्यावर अरे माय तुळशी पुढे एक रोज दिवा लावते, माझ्या मायला सांगा लागत नाही. सांगा लागते का? नाही सांगा लागत. आणि हे आपण लावले, त्याला वाटलं अरे पुरेच बयार आहे, आपलं वजन जमते. तरी दुसरी लाट आली. इथं कोणी नसत का दुसऱ्या लाटेत ज्याचा भाऊ गेला, कोणाची बहीण गेली, कोणाचा बाप गेला, कोणाची माय गेली, कोणाचा आजा गेला, कोणाचा मित्र गेला, आहे ना. सिलेंडर नव्हते भेटत, ऑक्सिजनचे भेटत होते. अरे भेटत होते का? हा
मोदीनं पीएम केअर फंड काढला. देशाच्या राज्यघटनेत आर्टिकल 267 आहे, आकस्मिक निधी. देशावर रोगराई आली, युद्ध झालं, पूर आला, दरड कोसळली, भूकंप झाला, देशाच्या तिजोरीत पैसे नसले तर पंतप्रधान आवाहन करते का ह्या भारत सरकारचा अकाउंट नंबर आहे, याच्यावर तुम्ही मदत करा. ह्या चोट्यानं काय केलं ते बाजूला ठेवलं आणि यानं स्वतःच्या नावानं एक संस्था तयार केली आणि त्याचा पीएम केअर फंड तयार केला आणि त्याच्यात 500 करोड रुपये रतन टाटानं स्वतः टाकले. तुम्हाला गुगल पेवर, फोन पेवर मेसेज आहे का पीएम केअरला मदत करा. तुमच्यासारख्या लोकांना 500, 200, 1000, 2000 टाकले. त्या आकस्मिक निधीचं ऑडिट होते, किती आले, किती खर्च केले. यानं उभा केलेल्या फंडचा हिशोब मागितला एका माणसानं. हे चोट्ट म्हणते हिशोब देता येत नाही. अबे मग गल्लुऱ्या खाल्ला कोण? गेले कुठे आमचे पैसे? लोकांचे पैसे होय. इतके खतरनाक लोक आहे, हे तुम्ही समजून घ्या. हे म्हणते काँग्रेसनं का केलं, हे म्हणते काँग्रेसनं का केलं. अबे साले जे इकून राहिले तुम्ही, ते काँग्रेसनं केलं. आणि नरेंद्र मोदी सांगतो ठीक आहे, त्याच्या दंडावर जे चोंद आहे का नाही, चोंद ट्रिपल व्हॅक्सिनची, ते काँग्रेसनं दिली होय, नाही तर मेला असता म्हणा. काँग्रेसनं का केलं? काँग्रेसच्या शाळेत शिकले, काँग्रेसला बनवलेल्या कॉलेजमध्ये शिकले आणि हे म्हणते काँग्रेसनं का केलं. त्या देशात IIT, IIM, IIS, त्याच्यानंतर भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, HP या साऱ्या कंपन्या भारत सरकारनं उभ्या केल्या. इंदिरा गांधीनं गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्याले कर्ज भेटायला पाहिजे तर बँका प्रायव्हेट होत्या, त्या राष्ट्रीयकरण केल्या. हे छोट सरकारी बँका इकायला निघाले. 26 बँका नॅशनलाइज होत्या 2014 आता 10 ठेवल्या. किती ठेवल्या आहे? 10. आणि एक बिल पास केलं होतं का बँका राष्ट्रीयकरण, ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या इकाच्या. ठीक आहे, फक्त विरोध झाला म्हणून थांबून ठेवलं. आता तर सोडा, आता गव्हर्नमेंट बिल्डिंग मध्ये एक मीटर येणार आहे, त्याच्यात सिम राहणार आहे. रिचार्ज मारायचं, लाईन चालू होईल. रात्री 12ला रिचार्ज संपलं, लाईन गायब. फक्त तुमच्या घरी लावायचं ठेवलं, इलेक्शन आहे म्हणून. त्याला निवडून द्या, त्याचे कॉन्ट्रॅक्ट अदानीले भेटले आहे आणि ते तुमच्या घरी लावल्याशिवाय ठेवणार नाही. आणि मग चांगली गरम फडक्यानं शकवतो. अरे तसंच केलं ना, तुम्हाला रिलायन्स आणलं ना मुख्यानं, फुकटची फुकट 2 GB डाटा, अनलिमिटेड कॉलिंग घेतले फुकट. फुकट मस्त 6 महिने बरं वाटलं इंटरनेट वापरता. मग मुख्या झोपकानं म्हणते 199 रुपयात 2 GB डाटा, अनलिमिटेड कॉलिंग. 2 महिने गेले, मग म्हणते 299 रुपयात 2 GB डाटा, अनलिमिटेड कॉलिंग. तसं मीटर येणार आहे, मग म्हणते 399 रुपयात 2 GB डाटा, अनलिमिटेड कॉलिंग. मग रक्कम 599 केले साल्यानं. आणि आता लोकसभेच्या अगोदर साल्यानं केले 720 रुपये. केले ना, केले का नाही? कशी शेकवत आहे. एअरटेलचं ढोबर बंद केलं, ठीक आहे, आयडियाचं बंद केलं, वोडाफोनचं बंद केलं. आता एकच डॉन आहे. ठीक आहे, एकच डॉन आहे म्हणलं. हे जे तुम्ही वापरून राहिले, पहिले फुकट दिलं, हे असे धंदे आहे. पहिले फुकट देईन, ठीक आहे, वापरा आणि मग चांगली गरम फडक्यात शिकली. आता इलाज काय तुमच्यापाशी? मारता का नाही 720चा रिचार्ज? घ्या ना. आणि त्याचा 3 महिने 84 दिवसाचे आहे. ठीक आहे, म्हणजे मुक्याचे, ठीक आहे, त्या मुक्याच्या पोट्याने जेव्हा पोट्ट होईल तर मला वाटते ती डिलिव्हरी 8व्या महिन्यातच होईल, कारण त्याचा महिना कमीच आहे. ठीक आहे, 84 दिवसाचे 3 महिने आहे त्याचे. ठीक आहे, 91-92 दिवस पाहिजे होते 3 महिन्याचे. ठीक आहे, ते मला काही समजून नाही राहिलं त्याचा गेम काय आहे. तिथं मी 6 दिवसाचा गल्लोऱ्या मारला. 6 दिवस जास्त चालायला पाहिजे ना रिचार्ज. समजलं का? हे तुम्ही लक्षात घ्या. हे आपल्या सोबत कसे खेळत आहे, आपल्या गोरगरिबाचा पैसा कसा लुटत आहे. सिमेंटचे रस्ते बांधले, डांबराचे उकरले, खायला भेटते तिथं सिमेंट मागं कमिशन. ठीक आहे, हे तुम्ही समजून घ्या. आपल्या सर्वसामान्य लोकांच्या लुटाचं काम करून राहिले. आता प्रत्येकाच्या घरी हिरवे ड्राम आहे का नाही? हिरवे ड्राम, त्याच्यात धान्य भरून आहे, गहू, तांदूळ, तुरीची डाळ. नरेंद्र मोदीने काय केलं माहित आहे? माया बाप 30 किलोचे 2-2 तांदळाचे कट्टे आणते, वर्षभरासाठी भरून ठेवते. एक तुरीच्या डाळीचा 2 कट्टे आणते, भरून ठेवते. ह्या साल्यानं ह्या अन्नधान्यावर 30 किलोच्या बॅगवर 5% GST लावला. कोण आणते रे? आपण आणतो, मध्यमवर्गीय लोक. त्याच्यावर GST लावला. बरं झालं व्यापारी हुशार आहे, त्यानं पट्टा 25 किलोचा केला. ठीक आहे, किती हुशार प्राणी आहे या.
जागोजागी टॅक्स आहे. का म्हणते नितीन गडकरी मला रोड बांधायला पैसे लागत नाही. का घंट्या पैसे लागणार आहे तुला? रोड बांधायला मला पैसे नाही लागत. अरे प्रायव्हेट लोकांनी रोड बांधायला देऊन राहिला आणि टोल आमच्याकडून वसून राहिला. आणि तुम्ही गाडी घ्यायला जा, गाडी घ्यायला गेल्यावर 15 वर्षाचा रोड टॅक्स घेते. मग ठोकायचा टॅक्स होय? ठोकायचा होय तो 15 वर्षाचा टॅक्स वेगळा, रोडवरचा टोल वेगळा, आरटीओचा टॅक्स वेगळा, आरटीओची फी, रजिस्ट्रेशन फी, हे सगळं जागोजागी आपल्याला लुटाचं काम चालू आहे. आपल्या पोराचे रोजगार हिसकावून गुजरातने चालले. मी म्हणतो का त्या गुजरातची नवीन तुमच्याकडून ठटवणं होत नसं, तिचं लिपस्टिक तिच्या कानातले घेणं होत नसं, तिची गाठी चोरी करता येत नसं, आम्हाला सांगा आम्ही किती उधळलो. तसंही तुम्हाला गुजरात जिल्ह्यावर गांधीनगर उभं करण्यासाठी आम्ही पैसे दिलेच आहेत. आणि हे सरकार बंद गुजरातच्या आणि मोदीच्या दावणीले बांधलं आहे. ते मनान तसं करते, ठीक आहे, ते मनान तसं वागते, काही लेणं देणं नाही आहे. आणि ह्या एवढा ढोंगी पंतप्रधान आहे, एवढा फेकते साला, ठीक आहे, एवढे हे कल्चरल पॉलिटिक्स येतात. तिकडे वल्लभभाई पटेलचा पुतळा उभा केला जगातला मोठा, आणि त्या गुजरात मध्ये वल्लभभाई पटेल स्टेडियम नाव होतं, ते नाव काढलं आणि नरेंद्र मोदी स्टेडियम दिलं. साला पहिला पंतप्रधान पाहिला का, ठीक आहे, जिवंतपणी स्वतःच नाव दिलं, मेल्यावर देत असते. अरे कोणत्याही गोष्टीला नाव मेल्यावर देते का नाही? आता या समृद्धी एक्सप्रेसवे आहे, त्याला नाव हिंदू हृदय सम्राट आहे, जिवंतपणी दिलं का? बाळासाहेब ठाकरे ते गेल्याच्या नंतर खतरनाक प्राणी आहे का? आणि मला सांगते आपल्याला हिंदू हिंदू जाती जातीत विभाजन चालू आहे. म्हणजे कुणबी आहे ना, तर कुणब्यामध्ये त्यानं अलग अलग पाठ केले. तिरे कुणबी, धनुचे कुणबी, खैरे कुणबी, त्याचा वेगळा मिळावा, याचा वेगळा मिळावा. तेल्यामध्ये एक बैले वेगळे, 2 बैले वेगळे, त्याचे मेळावे वेगळे. मायाईमध्ये गाशे माई, फुल माई, हे त्यानं चालू केलं. आपल्यामध्ये बटवारा, हे काही हिंदू हिंदू खतरे में नाही, साली तेरे सीट खतरे में. हे लक्षात घ्या, त्याची सीट धोक्यात आहे. म्हणजे अख्ख्या 38 वर्षाच्या आयुष्यात कोणी मायका लाल म्हणाल नाही आलं, कोणी मुसलमान म्हणाल नाही आलं का तू हिंदू आहे. अरे ते आपण सोबत राहून राहिलो. या देशात एपीजे अब्दुल कलामाचं योगदान आहे का नाही? या देशाला मिसाईल बनवून दिली. आणि यानं 10 वर्षात अशी मेंटॅलिटी बनवली का या देशाचा मुसलमान आतंकवादी आहे. ह्या हिंदूच्या पोटे, त्याच्या पोटे, त्या आपल्या पोट्याही असा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनं चाला टाकला, 10 लाईनचे मेसेज वाचते पोट्टे आणि मेंटॅलिटी बनवते. अरे हा देश होता ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है तू, इंसान बनेगा. हे शिकवण आहे आपली, हे शिकवण आहे आपली. आणि आपल्यामध्ये बटवारा आणते. हे काय हिंदू सांगते रे आपल्याला? हे न साले. अरे हिंदू धर्मानुसार आई मेली तर टकलं करा लागते. केलं काय ना? फक्त आपलं घ्यायला समोर समोर. मग अरे केलं का दाखवा म्हणे, आहे का? अरे बरोबर नाही का? हिंदू धर्मात घरात वास्तू करायचा आहे, एखाद्या मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची आहे, भागवत सप्ताह करायचा आहे, यजमान बसवत असते नवरा बायको. मी नाही म्हणून राहिलो, शक्तीपीठाचे शंकराचार्य म्हणते. अरे आमच्या आस्थेचा विषय आहे भगवान श्रीराम. ह्या तिथं प्राण प्रतिष्ठा होती, ह्या घंट्या एकच कॅमेरा. अरे सिलेंडरचे भाव वाढले, महागाईचे चटके आम्हाला बसून राहिले. ज्यानं बायका टाकल्या त्याने का महागाई समजत. आम्हाला विचारा, लेकरं आहे, एक तर बायको केली तर शिल्यावर न्यायची, मनात काय टाकायची, धुल्यावर न्यायचं ते, नाही तर करायचीच नाही. अरे बरोबर आहे का? करायची काय ले म्हणून? अरे एवढा खतरनाक आहे, या चष्मा लावून ध्यान करते. कॅमेरे से, अरे कॅमेरे घेऊन जात असते बुफेत ध्यान करायला. किती नौटंकी बाज. असा नौटंकी बाज पंतप्रधान भेटला, इतका खोटा बोलते. मी म्हणते पडा लिखा नाही हो, आणि त्याचा सोबती तडीपार त्याची डिग्री दाखवते. आमचा पंतप्रधान MA पॉलिटिक्स आहे. आणि कोण्या विषयात आहे माहित आहे का? एंटायर पॉलिटिक्स असा विषयच नाही आहे भारतात. आणि त्याची डिग्री दाखवली, त्या डिग्रीवर डिग्री 1968 आहे. आणि त्याच्यावर जे फॉन्ट आहे ते फॉन्ट 1993 जन्माले आले. त्याच्यात बी साल्यानं युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकवलं आहे. आता हे साले कॉप्या करते, कमीत कमी पाहून तर करा का लोकांनी ओळखायला नाही आल्या पाहिजे. इतके खतरनाक काम आहे. आता यायला माहित आहे हिची शीट पडते. सुधीर भाऊने कळलं का आता काही खरं नाही. मग आता हे चिल्ले
यायनं ह्या विसापूरचं एका काँग्रेस कार्यकर्त्याचं तिथं ऑफिस होतं, ते ऑफिस काल बंद करायला लावलं. हा म्हणजे तुमची इथपर्यंत मजा वाढली का? तुम्ही दमदाटी करायला लागले. आणि हे असंच आहे, हे दमदाटी. हे एवढे बोर्ड लागले जी, एवढे बोर्ड लागून आहे तुमच्या इथं. आमच्या इथे एवढे बोर्ड नाही आहे. याचा हिशोब इलेक्शन कमिशननं घेतला का? 40 लाखाची मर्यादा आहे. ह्या बोर्ड लागल्या रस्त्यानं, बजेट 40 लाखाच्या वर जाते. झोपीत आहे का इथं इलेक्शन कमिशन? एक इलेक्शन कमिशनची गाडी नाही फिरून राहिली. आणि हे तुम्ही समजून घ्या का यायनं जागोजागी पैसे काढले. या मिहानमधली जागा द्या, 35 रुपयात पेट्रोल नाही भेटते म्हणे का मोदी आल्या. रामदेव बाबा त्याने फुकटात जागा दिली तिची कवडी मोल भावात. जवाई होय का यायचा रामदेव बाबा? गोरगरिबाला नाही भेटणार. गोरगरिबाला घराचा पट्टा नाही भेटत तर त्याला मरमर तिकडे मंत्रालयापर्यंत जा लागते. आणि संतोष भाऊ जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहे. तो जो रिक्षावाला आहे, जो बंडीवाला आहे, जो गरीब आहे, त्याले बिना कागदपत्रानं 50,000 रुपयाचं लोन एका शब्दात भेटलं पाहिजे. हे चालू केलं, त्याले अनुभव आहे संतोष भाऊले. आणि संतोष भाऊवर आरोप झाले होते का बँक डुबवशील म्हणे तू. अरे गोर गरीब पैसे वापस करते. ललित मोदी, मेहुल चोक्सी, ठीक आहे, नीरव मोदी, म्हणजे मोदी नावाचे जसे असतात तसे नाही, ठीक आहे. हे पुरे भारताचे पैसे 9,000 करोड 11,000 करोड घेऊन साले देशाच्या बाहेर फरार झाले. या देशाच्या गोरगरीब जनता पैसे वापस करते आणि केल्या संतोष भाऊ गोरगरीब पैसे वापस देते. गोरगरीबावर विश्वास ठेवा आणि मोठाले लोकांचे लोन माफ करते साले. हे काही लोक उठून पळते, नकार बी देत नाही साले, खाते ते. हे समजून घ्या. मग आता जे लोकसभेत 48,200ची लीड तुमच्या मतदारसंघाने दिली, आता संतोष भाऊने ते लीड डबल करा येणाऱ्या 20 तारखेला. आणि मला तरी वाटते का ह्या रॅली संतोष भाऊची या सभा पाहून त्याची चांगली दणाणली आहे का आता आपलं काही खरं. आणि लगातार 6 आहे ना, लगातार 6 आहे तर डेव्हलपमेंट असं एवढं व्हायला. आम्ही स्वतः मंत्री होते, 2 वेळा अर्थमंत्री होते. पाहिजे तेवढा फंड आणता आला असता, पण जिथं खाता येते तोच फंड आणला, ठीक आहे. बाकी फंड आणला नाही, कंपन्या आणल्या नाही, होत्या त्या बंद केल्या, ठीक आहे. म्हणून मला एवढंच सांगणं आहे का येणारी निवडणूक महत्वाची आहे. मग ते पवार साहेबांना का केलं? पवार साहेबांना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं 2009 साली आत्महत्याचं प्रमाण वाढलं होतं, तर मध्य भारतातल्या शेतकऱ्याचं 70,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला आणि यायनं मुके आण्याचा सातबारा कोरा केला. या फरक आहे. जे तुम्ही फळबाग लागवड करता ते फळबाग लागवडवर अनुदान, ड्रीप स्प्रिंकलरवर अनुदान शेतकऱ्यासाठी हे पवार साहेबांनी सुरू केलं, ठीक आहे. त्याच्यानंतर गोरगरिबासाठी घरकुलची योजना कोण चालू केली? तर राजीव गांधीने चालू केली. इंदिरा आवास योजना 1985 समजलं का? आणि यायनं चालू केली पंतप्रधान आवास योजना, त्याचं नाव बदलवलं. ढोंगिया यायने स्वतःच्या योजना चालू नाही करताय. 100 स्मार्ट सिटी, कोण चुलीत एक स्मार्ट सिटी नाही. आता तिचं नाव बी घेत नाही, घेते का? आणि यायनं आता पंतप्रधान आवास योजना चालू केली. त्याच्यात 2 पार्ट पाडले. खेड्यातल्या लोकांना 1,82,000 आणि शहरातल्या लोकांना 2,65,000. तिथं तुझ्या भाव. अबे खेड्यात बयाडो म्हणा कोण IAS अधिकारी होय तो? त्या बयाडाने हे समजत नाही का सिमेंटच्या बॅगा, ठीक आहे, स्टील म्हणजे लोखंड घर बांधायला न्यायचं आहे तर शहरातून न्याय लागते, त्याला कार्टिंगचा खर्च लागते. हे मूर्ख आहे का साले? अरे खेड्यातल्या लोकांना जास्त पैसे द्यायला पाहिजे. म्हणजे हे इथं सुद्धा खेड्यातल्या लोकांसोबत तुझ्या भाव चाललं. मग अशा योजना आणि यायला काही दुसरं करता येत नाही. यायनं काँग्रेसचाच योजना घेतल्या आणि कॉपीराईट केल्या, त्याचं नाव बदलवलं. पहिले निर्मल भारत अभियान होती, ते नाव बरं नाही वाटलं. गांधीजीचा चष्मा घेतला आणि चष्म्यात एका चष्म्यात दिलं स्वच्छ, दुसऱ्या चष्म्यात दिलं भारत. स्वच्छ आणि भारतचा दूरपर्यंत संबंधच नाही. अशा पद्धतीने हे राजकारण करतात. म्हणून मला सांगणं आहे का आपल्याला येणाऱ्या काळात आता बस 2 दिवसाने इलेक्शन आहे. बमाड नोटा येईन, पैसे येईन, पाकिट येईन. लक्ष्मीले नाही म्हणायचं नाही, ठीक आहे. आज लक्ष्मी नाही म्हणत नाही, घ्यायचे
आणि मतदान संतोष भाऊले करायचं. हा पंजाने टाकायचं. कारण कमळाचं फुल उकळून फेकायचं असन तर गरज पंजाचीच पडते बरं. आणि त्या कमळाच्या फुलाला इथून आपल्याला उकळून फेकायचं आहे म्हणून गरज पंजाची आहे. आणि कमळानं काव आणून टाकला आपल्याला. ठीक आहे, तुम्हाला सांगतो या देशातला पहिला पंतप्रधान आहे अनपढ गवार. 17 वर्षाच्या बॉन्डवर गोरगरिबाचे शेतकऱ्याचे पूर्व बॉर्डरवर या देशाची सेवा करे. 17 वर्षासाठी पोट्ट बॉर्डरवर जाय. त्याले पेन्शन होतं, त्याले त्या कॅन्टीनची फॅसिलिटी होती. ह्या पोट्ट्याने पगार होता. ह्या चोट्ट्यानं हे बंद केलं. देशाच्या संरक्षणासोबत खिलवाड केला आणि अग्निवीर नावाची स्कीम आणली. आणि 4 वर्षापोट्ट आता इंडियन आर्मी मध्ये भरती होईल. 19व्या वर्षी लागण आणि 23व्या वर्षी रिटायर्ड होईल. लग्नाच्या वयात रिटायर्ड करणारा एकमेव पंतप्रधान देशाला भेटला. आता कुठं न्याय मागायचा? 23व्या वर्षी आपला पोट्ट रिटायर्ड होईल. आणि त्याचा बाप मग पोराले म्हणून लग्न करायचं आहे बाबू, चाल पोरीच्या घरी घेऊन जाईन. पुरीच्या घरी घेऊन गेल्या. पुरीच्या बापाला काय सांगत पोराचा बाप? ही इज माय सन, ही इज अ एक्स सर्व्हिसमॅन, रिटायर्ड एक्स सर्व्हिसमॅन. पुरीचा बाप म्हणत पलट नाही मारत त्याच्या ढुंगरावर. अरे तुम्ही तुमची पोरगी द्यान का रिटायर्ड झालेल्या पोराले? 23व्या वर्षी रिटायर्ड करणारा या देशाचा पंतप्रधान जवान मोठे. आणि तो वेपनचं ट्रेनिंग घेऊन येणार आहे. तो देशासाठी घातक आहे. यायले असेच घातक पोटे या देशासाठी पैदा करायचे आहे. अशी व्यवस्था या सरकारनं केली आणि त्याने हे साथ देत आहे राज्याचं सरकार. म्हणून याने आता महाराष्ट्रातून तडीपार करायचा आहे. त्या महाराष्ट्राच्या मातीत गडाचा आहे. तो कमळाचं फुल उकरून फेकायचं असेल तर पंचायती साथ द्या आणि येणाऱ्या 20 तारखेला संतोष भाऊंना जास्तीत जास्त मतानं विजयी करा. लीड वाढली पाहिजे. ठीक आहे. आणि 23 तारखेला या महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार. गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांना न्याय मिळणार. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महाराष्ट्रातले रोजगार तरी बाहेर राज्यात जाणार नाही. ठीक आहे. आणि हे लक्षात घ्या. आपल्या इथून एक उमेदवार गेला पाहिजे आणि आपल्याला 180च्या वर उमेदवार महाराष्ट्रात निवडून आणायचे आहे. म्हणून संतोष भाऊला साथ द्या. आजचा शेवटला दिवस आहे प्रचाराचा. मला बारामतीला जायचं होतं. फोन आले पण मी संतोष भाऊसाठी गेलो नाही. ठीक आहे. तुमच्यासाठी इथं आलो. ठीक आहे. संतोष भाऊला साथ द्या. 23 तारखेला गुलाल आपला असला पाहिजे. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.